नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. देवाला पाहण्यासाठी मंदिरात जावं लागतं असं आपल्याला वाटतं, पण एक असा भक्त होता ज्याच्यासाठी देव स्वतः त्याच्या अंगणात येऊन नाचला. ज्यांना मंदिराचा उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती, त्यांनी साऱ्या जगाला भक्तीचा खरा अर्थ समजावून सांगितला. संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल हा अभंग केवळ कानाला गोड वाटणारं गाणं नाही, तर तो तुमच्या जगण्याची पद्धत बदलून टाकू शकतो. हा बदल कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संत चोखामेळा यांनी रचलेला हा अभंग केवळ भक्तीचा उद्गार नाही, तर तो मानवी समानता, आंतरिक शुद्धता आणि ईश्वराप्रती असलेल्या पराकोटीच्या निष्ठेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. यातील प्रत्येक संकल्पनेचा सखोल भावार्थ आणि सध्याच्या युगातील त्याची प्रासंगिकता खालीलप्रमाणे. भक्तीचा आनंद आणि अद्वैत. ध्रुपद. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे केवळ रंग नसून आनंदाचे प्रतीक आहेत. गुलाल हा त्यागाचा आणि अबीर हा सुगंधाचा, सद्गुणांचा निदर्शक आहे. जेव्हा एखादा भक्त आपले अहंकाराचे अस्तित्व विरघळवून टाकतो, तेव्हा तो अशा रंगात न्हावून निघतो. इथे नाथ म्हणजे केवळ संत एकनाथ नव्हे, तर जो स्वतःचा नाथ स्वामी झाला आहे, ज्याने स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवला आहे, अशा कोणत्याही खऱ्या भक्ताच्या हृदयात देव वास करतो. देव हा धर्माचा रक्षक किंवा भयदायक शासनकर्ता म्हणून नाही, तर सखा मित्र म्हणून नाचतोय. जेव्हा भक्ती पराकोटीला पोहोचते, तेव्हा देव आणि भक्त यांच्यातील अंतर मिटते. समजा एखादा कलाकार जेव्हा आपल्या कलेत पूर्णपणे हरवून जातो, तेव्हा त्याला वेळेचे जगाचे भान राहत नाही. तिथे त्याची कलाच ईश्वर बनते. तसेच चोखोबांना वाटते की जेव्हा भक्ती निस्वार्थ असते, तेव्हा पांडुरंग स्वतः आनंदात डोलू लागतो. 2. सामाजिक विषमता आणि आर्तता. उंबरठ्यासी कैसे शिवू, आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग हा केवळ मंदिराचा उंबरठा नाही, तर तो सामाजिक मर्यादांचा आणि विषमतेचा अदृश्य अडथळा आहे. चोखोबा विचारतात की समाजाने आखलेल्या या चौकटीत मी तुला कसे गाठू. येथे चोखोबा स्वतःला हीन म्हणतात. तो त्यांचा कमीपणा नसून तत्कालीन समाजाच्या मानसिकतेवर केलेला एक प्रखर कटाक्ष आहे. दीन म्हणजे ज्याच्याकडे केवळ तुझीच आस आहे असा अगतिक भक्त. जर गर्भगृहात प्रवेश नसेल, तर पायरी सुद्धा माझ्यासाठी परमेश्वरच आहे. भक्तीसाठी स्थान महत्वाचे नाही, तर अवस्था महत्वाची आहे. उदाहरण, पायरीशी दंग होणे म्हणजे मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवले जाणे. आजही अनेक ग्रामीण भागात दलित समुदायाला सार्वजनिक विहिरीवर किंवा मंदिरांत प्रवेश नाकारला जातो. ही उंबरठ्याची भिंत आजही पूर्णपणे ढासळलेली नाही. आजच्या काळातही अनेकदा गरीब किंवा सामान्य माणसाला मोठ्या व्यवस्थेत उंबरठ्याबाहेर उभे राहावे लागते. पण चोखोबा शिकवतात की व्यवस्था तुम्हाला नाकारू शकते, पण ईश्वर, सत्य, ज्ञान कोणालाही नाकारत नाही. तुम्ही जिथे आहात तिथूनच तुम्ही सत्याशी जोडू शकता. 3. आंतरिक शुद्धी आणि समरसता. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ हो उनी निस्संग हे मोकळ्या मनाचे प्रतीक आहे. जिथे कोणतेही कुंपण नाही, तिथेच खरी भक्ती मुक्तपणे नाचू शकते. चंद्रभागेचे पाणी हे केवळ नदीचे पाणी नसून ते समतेचे तीर्थ आहे. हे पाणी सर्वांना समान पावन करते. तिथे जात किंवा वर्ण नसतो. ही केवळ बाह्य अंघोळ नाही, तर विचारांची शुद्धी आहे. मत्सर, द्वेष आणि अहंकार धुवून काढणे म्हणजे अंग अंग न्हाणे. संसाराचा त्याग करणे म्हणजे निस्संग होणे नव्हे, तर मी आणि माझे या आसक्तीतून मुक्त होणे. उदाहरण, अमेरिकेतील ब्लॅक चर्च चळवळ. गोऱ्यांच्या चर्चमध्ये प्रवेश नसल्याने कृष्णवर्णीयांनी स्वतःचे संगीत, गॉस्पेल आणि प्रार्थनास्थळे निर्माण केली. झोपडपट्ट्यांमधील मुलांनी सुरू केलेली धारावी रॅप संस्कृती. मुख्य प्रवाहात स्थान नसताना त्यांनी रस्त्यालाच आपले व्यासपीठ बनवले. एखाद्या नदीत जसे सर्व नाले ओहोळ मिसळून नदीरूप होतात, तसेच भक्तीच्या प्रवाहात सर्व भेद विरून जाणे अपेक्षित आहे. 4. सामूहिक भक्ती आणि चोखोबांचा निष्कर्ष. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंगवारी ही एक अशी युनिव्हर्सिटी आहे जिथे राजा आणि रँक, पंडित आणि अज्ञानी एकत्र येतात. संतांच्या संगतीत विचारांची देवाणघेवाण होते. नामस्मरण हे एकाग्रतेचे साधन आहे. जेव्हा माणूस नामात दंग होतो, तेव्हा त्याला स्वतःच्या शरीराचे, कष्टाचे आणि दुःखाचे विस्मरण होते. चोखामेळा सांगतात की देव मंदिरात कोंडलेला नाही. तो नामात आहे, तो माणसात आहे, आणि तो त्या आनंदात आहे जो भक्तीतून मिळतो. उदाहरण, पंढरीची वारी, जिथे आजही डॉक्टर, इंजिनियर आणि शेतकरी एकाच पंगतीत जेवतात. ही सामाजिक समरसतेची जिवंत प्रयोगशाळा आहे. लंगर प्रथा. शीख धर्म.
तिथे श्रीमंत गरीब असा भेदभाव न करता सर्व एकत्र बसून जेवतात, जे चोखोबांच्या भक्त दंग होण्याच्या कल्पनेला साजेसे आहे. मानवी जीवनातील महत्त्व आणि बदल हा अभंग आधुनिक आयुष्यात खालीलप्रमाणे बदल घडवून आणू शकतो. जातीहीन असूनही विठ्ठल चोखोबांच्या घरी नाचतो. याचा अर्थ असा की देव किंवा यश सत्य व्यक्तीचा दर्जा नाही, तर तिची निष्ठा आणि भाव पाहतो. समाजात भेदभाव न करता प्रत्येकाचा आदर करायला हा अभंग शिकवतो. पायरीशी होऊ दंग ही ओळ सांगते की अहंकार सोडून जेव्हा आपण नम्र होतो तेव्हाच आपल्याला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर असणे महत्त्वाचे आहे. बाह्य अवडंबरापेक्षा निस्संग होऊन नामात दंग होणे म्हणजे मानसिक ताणतणाव सोडून स्वतःच्या अंतर्मनाशी जोडले जाणे. सामाजिक बंधने असतानाही चोखोबांनी भक्तीचा आनंद सोडला नाही. हे आपल्याला शिकवते की परिस्थिती कशीही असो, आपला आनंद आपल्या हातात आहे. मित्रांनो, हा अभंग केवळ एका भक्ताची आर्तहाक नाही, तर ते सेल्फ हिलिंगचे शास्त्र आहे. चोखामेळा शिकवतात की जग तुम्हाला उंबरठ्याबाहेर ठेवू शकेल, पण तुमच्या अंतरातील आनंदाला, पांडुरंगाला कुणीही रोखू शकत नाही. पायरीवर राहूनही जर तुम्ही दंग असाल तर तुम्ही जगातल्या कोणत्याही तणावावर मात करू शकता. आयुष्यात जेव्हा कधी वाटेल की आपण हीनदीन आहोत, तेव्हा चंद्रभागेच्या सकारात्मक विचारांच्या प्रवाहात स्वतःला झोकून द्या आणि अबीर गुलाल उधळत स्वतःच्याच अस्तित्वाचा आनंद साजरा करा. आधुनिक उदाहरण: कॉर्पोरेट आणि कौटुंबिक जीवनात आजच्या काळात जातीहीन असणे ही संकल्पना बदलली आहे. आज आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, ऑफिस किंवा घरात अनेकदा स्वतःला दीन किंवा उपेक्षित समजतो. समजा ऑफिसमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. त्याचे सर्व श्रेय, क्रेडिट तुमच्या बॉसने किंवा सहकार्याने लाटले आणि तुम्हाला कोपऱ्यात ढकलले गेले. तिथे तुम्हाला उंबरठ्याबाहेर असल्यासारखे वाटेल. अशा वेळी चोखोबांचा हा अभंग काय सांगतो? तुम्ही त्या श्रेयासाठी वाद घालत बसण्यापेक्षा तुमच्या कामाच्या पायरीशी दंग व्हा. तुमचे काम हाच तुमचा पांडुरंग आहे. जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा न ठेवता स्वतःला कामात झोकून देता, तेव्हा तो कामाचा आनंद, पांडुरंग तुमच्या मनाच्या घरात नाचू होतो. तिथे मग कोणाच्या मान्यतेची अप्रिशिएशन गरज उरत नाही. नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश: विठ्ठल, चोखामेळा आणि आपला मेन कॅरेक्टर एनर्जी. हे एव्हरीवन, आज आपण एका अशा ट्रॅकबद्दल बोलतोय जो कित्येक शतकांपासून ट्रेंडिंग आहे, पण त्याचा अर्थ मात्र आपल्याला आत्ताच्या भाषेत समजून घ्यावा लागेल. संत चोखामेळा जेव्हा म्हणतात की मी जातीहीन आहे, मी उंबरठा कसा ओलांडू, तेव्हा ते फक्त त्या काळातील जातीव्यवस्थेबद्दल बोलत नसून आपल्या इन्सिक्युरिटीजबद्दल बोलत आहेत. 1. ब्रेक द लेबल्स. उंबरठ्यासी कैसे शिवू. आज आपण स्वतःला अनेक लेबल्स लावून घेतली आहेत. आय एम एन इंट्रोवर्ट, आय एम अ फेलियर, आय एम नॉट गुड लुकिंग. हे लेबल्स म्हणजे तो उंबरठा आहे जो आपल्याला आपल्या खऱ्या आनंदापासून लांब ठेवतो. चोखामेळा सांगतात की तुमचं बॅकग्राऊंड काहीही असो, तुम्ही पायरीवर म्हणजे जिथे आहात तिथे बसूनही टॉप लेवलचं सुख मिळवू शकता. 2. डिटॉक्स युअर सोल. चंद्रभागेच्या पाण्याने न्हाऊ आपण रोज बॉडी डिटॉक्स करतो, पण सोल डिटॉक्सचं काय? चोखामेळा म्हणतात, विठ्ठलाचं नाम घ्या. आजच्या भाषेत सांगायचं तर रोजच्या गोंधळातून नॉईज थोडा वेळ बाजूला होऊन माइंडफुलनेस प्रॅक्टिस करा. निस्संग होणं म्हणजे सोशल मीडियावरून लॉग आउट करून स्वतःच्या आत लॉग इन करणं. 3. वाय बाहेर. अबीर गुलाल उधळीत रंग. खरी भक्ती ही बोरिंग नसते, ती रंग उधळण्यासारखी सेलिब्रेशन आहे. जेव्हा तुम्ही तुमचं काम वर्क चोखामेळ्यांसारख्या पॅशनने करता, तेव्हा तुम्हाला कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज नसते. तुम्ही तुमच्या आयुष्याचे स्वतःच पांडुरंग बनता. विठ्ठल म्हणजे कोणतीही बाहेरची व्यक्ती नसून तुमच्या आत असलेली ती शांती आहे. चोखामेळा आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही रेस्ट्रिक्टिव्ह असली तरी तुमचं मन अनलिमिटेड असू शकतं. आजची कृती कॉल टू ॲक्शन. हा अभंग आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली आणि जगाने तुम्हाला कितीही कनिष्ठ लेखले तरी तुमच्या अंतःकरणातील भक्ती आणि प्रामाणिकपणा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मंदिर बंद असेल तर देव अंगणात येतो, पण तो येतोच. आज दिवसभरात तुमच्या वाट्याला आलेली एखादी उपेक्षित भावना किंवा कोणाकडून झालेला अपमान शांतपणे स्वीकारा. त्यावर प्रतिक्रिया रिॲक्ट न देता आपल्या कामात किंवा कर्तव्यात दंग राहा. आज कोणाशीही वाद न घालता परिस्थिती कशीही असली तरी मी शांत आणि आनंदी राहीन हा अनुभव घेऊन पहा. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.